ज्यांचं ज्यांचं वय आज 55 ते 65च्या घरात आहे त्यांच्या स्वभावामध्ये बराच संयम आहे. कुठून आला हा संयम? एवढी नम्रता कशी? अपमान पचवण्याची ताकद आली कशी? या प्रश्नांची उत्तरं जरूर तुम्हाला मिळतील जर तुम्हाला बालपणीचे त्यांचे दिवस कळतील. दारिद्र्य आणि गरिबी घरोघरी होती. अंग घासायला दगड आणि दाताला राखुंडी होती. कशाचं बॉडी लोशन आणि कशाचं हेअर जेल. हिवाळ्यात अंग उरलं की आमसुलाचं तेल. तोंड पाहण्यासाठी नेहमी फुटका आरसा असायचा. काचेच्या तुकडेत एकतर डोळा नाहीतर कानच दिसायचा. सगळे दात असलेला कंगवा कधीही मिळाला नाही. अफगाण सुनाचा भाव आम्हाला कधीच कळाला नाही. चड्डी आणि सदऱ्याला तांब्याची इस्त्री असायची. न्याहारीला लोणच्या सोबत शिळी भाकरी मिळायची. कबड्डी, लंगडी, कोया, फुकटे खेळ असायचे. दोन्ही गुडघे फुटले तरी पोरगे खुश दिसायचे. कांद्याचे पोहे आणि मुरमुऱ्याचा चिवडा, पेड्यांचा तुकडा मिळाला की आनंद आबाळा एवढा.